आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे स्तोत्र बघणार आहोत तर ते रोज म्हटल्याने लहान मुलांना त्याचा काय फायदा होतो, त्यांच्या मनावर काय परिणाम होतो ते आपण जाणून घेणार आहोत। जे स्तोत्र मी तुम्हाला सांगणार आहे ते निश्चितच तुम्हाला माहीत असेल। तर आपल्याला लहान मुलांना जे स्तोत्र शिकवायचं आहे ते म्हणजे गणपती स्तोत्र। गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष हे दोन वेगवेगळे स्तोत्र आहे। आपल्याला लहान मुलांना गणपती स्तोत्र शिकवायचं आहे, गणपती अथर्वशीर्ष नाही। गणपती स्तोत्र आहे ते नारद पुराणातून घेतलेलं आहे। संस्कृतमध्ये हे स्तोत्र आहे, त्याचं मराठीत देखील भाषांतर केलेलं आहे। कारण संस्कृतमध्ये म्हणणं जर कठीण जात असेल तर आपण ते स्तोत्र मराठीत देखील म्हणू शकतो। लहान मुलांसाठी संस्कृतपेक्षा मराठीमध्ये गणपती स्तोत्र म्हणणे जास्त सोपे जाईल। तर आपण मराठीमधील जो गणपती स्तोत्राचा अनुवाद आहे